चंद्रपुर वणी आर्नी लोकसभा निर्वाचन क्षेत्र का मुकाबला हाई प्रोफाइल हो गया है। यहाँ से 15 उम्मीदवार अपना भाग्य आजमा रहे हैं, लेकिन मुख्य मुकाबला एनडीए गठबंधन के उम्मीदवार राज्य के वन संस्कृति व मत्स्य पालन मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार तथा इंडिया गठबंधन की विधायक प्रतिभा धानोरकर के बीच होने का नजर आ रहा है। वहीं वंचित बहुजन आघाड़ी के राजेश बेले इस मुकाबले को त्रिकोणीय बनाने का पूरा प्रयास कर रहे हैं। भाजपा के सुधीर मुनगंटीवार ने काफी पहले से ही लोकसभा का चुनाव प्रचार शुरू कर दिया था। उन्होंने खेल व संस्कृति मंत्रालय की ओर से कई बड़े बड़े आयोजन किए, जिसमें देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा स्वयं को केंद्र बिंदु बनाया। हर तरफ प्रमुखता से उनके चेहरे चमकाए गए। उम्मीदवारी घोषित होने के बाद मुनगंटीवार ने हाईटेक प्रचार शुरू किया। जूम मीटिंग के माध्यम से सरपंच, व्यापारी, अधिकारी, पत्रकार एवं कार्यकर्ताओं से दिन भर संपर्क करते रहे। अभी भी जिन तक पहुंच पाना संभव नहीं है, उनसे जूम मीटिंग के माध्यम से संवाद कर रहे हैं। विविध संगठनों एवं समूह का कार्यक्रम आयोजित कर उनका समर्थन जुटा रहे हैं। उन्होंने धड़ाधड़ अपने चुनाव प्रचार कार्यालय खोलना आरंभ किया है। पहले चरण के प्रचार में मुनगंटीवार सभी से आगे दिखे। दूसरी ओर कांग्रेसी उम्मीदवार पूर्व सांसद स्वर्गीय बालू धानोरकर की पत्नी विधायक प्रतिभा धानोरकर को इंडिया गठबंधन का टिकट पाने के लिए लंबा इंतजार करना पड़ा। वैसे तो वे प्रचार में पहले से लग गई थी, किंतु टिकट को लेकर प्रतिस्पर्धा होने से पेच फंस जाने की वजह से उनका प्रचार कुछ धीमा पड़ गया था। किंतु जैसे ही उनके नाम की घोषणा हुई, वे एक्शन में आ गई और संपर्कों का सिलसिला शुरू किया। नामांकन के समय निकली उनकी विशाल रैली ने मतदाताओं के रुख का संकेत दे दिया। इसके बाद इंडिया गठबंधन के नेता जिस तरह एकजुट होकर प्रचार में लगे हैं, उससे प्रतिभा धानोरकर की स्थिति मजबूत होती नजर आ रही है और वे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सच्चे सिपाही सुधीर मुनगंटीवार को कड़ी चुनौती देने की स्थिति में आ गई है। पिछले 2-3 सालों से स्वयं को लोकसभा चुनाव में प्रत्याशी होने का प्रचार करने वाले राजेश वारलूजी बेले ने चुनाव करीब आने पर एनडीए तथा इंडिया गठबंधन में कोई स्थान न मिलता देख वंचित बहुजन आघाड़ी का रुख करते हुए संस्थापक प्रकाश अंबेडकर की उपस्थिति में वंचित में प्रवेश कर लिया और वह भी जोर शोर से प्रचार में लग गए। वे वंचित बहुजन, आदिवासी, ओबीसी व तेली समाज के मतदाताओं के दम पर चुनाव जीतने की उम्मीद कर रहे हैं। वे इस चुनावी मुकाबले को कितना त्रिकोणीय बना पाते हैं, आने वाला समय बताएगा। अन्य 12 उम्मीदवार भी हाथ पैर मार रहे हैं, किंतु पहले चरण के प्रचार में वे काफी पिछड़ गए हैं। या ठिकाणी त्याच्या पक्षाकडून संधी उपलब्ध करून दिली नाही, त्याला या राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला नाही, लोकशाहीच्या या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट तुमची माफी मागतो, कारण की आम्ही खूप तुम्हाला वाट पाहायला ठेवलं त्याबद्दल, आणि संत आणि सर्व महामानवांना अभिवादन करून आज लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रस्तावित पक्ष बलाढ्य आहे, पण आपण त्याला घाबरायचे नाही। ते आपल्याबद्दल काही बोलले त्याला नजरअंदाज करून समोर आपल्या युद्धाला तयारी दर्शवायची, कारण की आज ते प्रस्तावित पक्षाचे नेते दोन्ही आपल्यावर पदवी आरोप करणारच आहे, खोटे आरोप करणारच आहे, पण आपण त्याला नजरअंदाज करून आपल्या विजयाच्या दिशेने आपण वाजागाजा करून आपण विजय पक्का करायचा, हे धाडस ठेवायचं आहे। जे बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास तो मला दावेदारी दिली, मी 2010 चळवळीमध्येच काम करत आहे आणि अनेक प्रकारचे आंदोलन पण केले, त्यामुळे मला बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना माझ्यावरती विश्वास आहे आणि तुमच्यावरती पण तेवढाच विश्वास आहे का तुम्ही मला विजयाची गाथा गाजवूनच ठेवणार, कारण की कुठपर्यंत आपण अन्याय सहन करायचा। आज 2%, 3% लोक आपल्यावर राज करत आहे, आपण का नाही, आपला तर समाज असंख्य 80% जवळपास आहे, त्यामुळे आज एक शक्तीने आपल्याला लढायची गरज आहे। कालांतराने ह्या चंद्रपूर लोकसभा वणी आर्नी लोकसभा क्षेत्रामध्ये बघितलं तर बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था खराब आहे, जिल्हा परिषद शाळा जीर्णावस्थेत आहे, त्याला दुरुस्तीकरिता फंड मिळत नाही, पण एखादी व्यायामशाळा बांधण्याकरिता तो नेता मिनिस्टर पहिला फंड देतो, कारण की बहुजनांचे पोरं व्यायाम करून आमच्या पाठीशी फिरले पाहिजे, अभ्यास करून बुद्धिवान नाही झाले पाहिजे, त्याकरिता आपण हे लढाई लढत आहोत। आपला इथं औद्योगिक क्रांती आली, प्रदूषणाची अभाव आला, प्रदूषणाने ग्रस्त आरोग्य वाढले, पण बेरोजगारी त्यापेक्षा जास्त वाढली।
आपला रोजगार आपल्याला का नाही मिळत? शासनाने 80% रोजगाराच्या प्रावधान दिलं स्थानिकांना. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक कलमाट ऍड करून महाराष्ट्रातला म्हणजे 80% रोजगार हा नसतो. पहिला जो GR होता 2008चा त्याच्यामध्ये फक्त स्थानिक चंद्रपूर जिल्ह्यातला, यवतमाळ जिल्ह्यातलाच व्यक्ती तिथं 80% राहील, 20% बाहेरचा राहील. हा पहिला GR होता 2008 मध्ये. नंतर 2009-13 नोव्हेंबरला त्या GR मध्ये महाराष्ट्र हा शब्द टाकला गेला. पण फक्त महाराष्ट्र शब्द आहे, पण त्याला लागू होत नाही तो GR. तो स्थानिक लोकांनाच राहते. त्याच्या विरोधातही आपल्याला लढायची आज काळाची गरज आहे. अनेक समस्या आहे आणि भाऊनी सांगितलं, कुशाल भाऊनी, त्यानुसार आपल्याला काम करायचे आहे. पण आपल्या मारेगाव तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांकडून मला एक खंत व्यक्त करते का सोशल मीडियावरती कोणी ऍक्टिव्ह नाही. बाळासाहेबांनी स्वतः आज पत्र जाहीर केलेलं आहे का आपल्या प्रत्येक घटकापर्यंत आपला मेसेज गेला पाहिजे. म्हणून आपली सोशल मीडिया स्ट्रॉंग करणे गरजेचे आहे. तुम्ही ग्रुप बनवा मारेगाव, त्याच्यामध्ये मला ऍड करा. बाळासाहेबांनी जे सूचना दिली ते व्हायरल करा. जे उमेदवाराकडून येतात, आपल्या सर्व बंधुभगिनीकडून येतात, त्याच्यावरती व्हायरल करा. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे यूज करा, कारण की हेच आपली शक्ती आहे. आपल्याला मीडियात स्थान देणार हे धरून चाला नको, कारण की आज त्यांनी अखंड पैशाच्या व्याप घेऊन त्यांना पॅकेज दिलेला आहे. महाराष्ट्र TV 24 के लिए नारद प्रसाद ठाकुर, चंद्रपुर.